जय गिरनारी. आम्ही ठरवलं की ह्या वर्षी गिरनारला जायचं. तर 2 महिन्यांमध्येच आम्ही बुकिंग आधीच केलेलं. एप्रिल आणि मे मध्ये आम्ही गिरनारला गेलेलो. गिरनारला गेल्या आधी आम्हाला खूप वाटायचं की अरे चढता येईल की नाही, एवढ्या पायऱ्या आहेत, सोबत लहान मुलं आहेत, एजेड लोक आहेत, तर कसं होईल याची खूप चिंता होती. पण मनामध्ये एक एक्साइटमेंट पण होती दत्तप्रभूंना भेटण्याची. आम्ही सौराष्ट्र ट्रेनने सकाळी 5 वाजता गिरनारला पोहोचलो. त्यानंतर आम्ही गिरनार लवकर तयारी करून म्हणजे 8 वाजेच्या सुमारास आम्ही रोपवेच्या लाईनीमध्ये लागलो. रोपवेचं आम्ही ऑनलाईनच तिकीट केले असल्यामुळे आम्हाला जास्त त्रास झाला नाही. त्यामुळे तिथं आमची बॅग चेक झाली. सगळ्यांची बॅग चेक झाल्यानंतर त्यामध्ये जेही प्लॅस्टिकचे सामान होता, प्लॅस्टिकचे रॅपर्स होते, प्लॅस्टिकच्या जे काही चॉकलेट्स होते ते सगळं त्यांनी काढून टाकले आणि त्यांच्याकडच्या कागदाच्या पिशव्यांमध्ये आम्हाला तो सामान भरून दिला. प्लॅस्टिकची बॉटलही अलाउड नाहीये, पण हार्ड प्लॅस्टिकची बॉटल तुम्ही घेऊन जाऊ शकता. पेटची बॉटल असते ना, ते तुम्ही घेऊन कॅरी करू शकता. पाण्याची बॉटलही आपल्यासोबत ठेवा. त्यानंतर खडी साखर, भीमसेन कापूर हे तुम्ही दिवसा तुम्ही दर्शन घेण्यासाठी जात असताना तुम्हाला एवढा त्रास नाही होणार, त्यामुळे तरी तुमच्याजवळ हे असू द्यायचं. त्यानंतर आम्ही ते जेव्हा गिरनारची बुकिंग केली होती रोपवेसाठीची, तेव्हा लहान मुलांची जी बुकिंग होती त्यामध्ये त्यांनी हाईट वाईज केलेलं. तुम्ही जर बुकिंग केलेले नसेल आणि तिकडे गेले तर मुलांचे अगदी हाईट वाईज पैसे तिथं घेतात आणि आपल्याला कुपन मिळते. आम्ही तिकडनं अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये अंबाजी मातेच्या मंदिराजवळ पोहोचलो. अंबाजी मातेचं मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही गोरक्षनाथ चढत गेलो, रमत गेलो. तिकडे बघितलं निसर्गाचं सौंदर्य बघितलं. पाय दुखत होते पण तरी पण पाय दुखत होते, पायाला गोळे आले, पण दत्तप्रभूंच्या भेटण्याची ओढ एवढी होती की तेही आम्हाला जाणवलं नाही. काही वेळातच आम्ही गोरक्षनाथ जी गुहा आहे तिकडे आम्ही जाऊन पोहोचलो. गोरक्षनाथ अंबाजी मंदिराच्या परिसरात प्राचीन काळात नाथपंथिक साधक गोरक्षनाथांची ही इथं तपश्चर्या केली होती. ही गुहा आजही यात्रेकरूंसाठी दर्शनीय स्थळ आहे. येथे साधक व ध्यान केल्याने आत्मशांती आणि आत्मबळ मिळते असं भक्तांचा अनुभव आहे. त्यानंतर इथे मोक्ष खिडकी पण आहे. मोक्ष खिडकीमध्ये गिरनार प्रमाणेच अंबाजी क्षेत्रात मोक्ष खिडकीचे हे स्थान अतिशय पवित्र मानले जाते. असे मानले जाते की इथे दर्शन घेतल्याने जन्म मरणाच्या बंधनातून मुक्ती प्राप्त होते. अनेक भाविक श्रद्धेने या जागी प्रार्थना करतात. असं चढ उतर करत असताना मध्येच श्वास लागत होता, पाय दुखत होते, पण निसर्गाचा आनंद आणि भक्तिभाव सर्व थकवा हिरावून टाकत होता. असंच करत असताना आम्ही सर्व कमंडलू तीर्थाजवळ पोहोचलो. कमंडलू तीर्थाच्या इथलं पाणी, त्याची चव खूप अप्रतिम आहे. ते तीर्थ का मानले जाते? तिथं ते पवित्र जल आहे. तिथे स्पर्श करून ते भक्तजन तिथं स्नान करून किंवा पवित्र जलाला स्पर्श करून मंदिरात जातात. आम्ही तिथं पाणी प्यायलो. त्यानंतर तुम्हाला रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी हे पैसे देऊन मिळतं, त्यामुळे खूप अशी काही प्रॉब्लेम नाही आहेत. कमंडलू तीर्थाच्या इथेही पाणी असतं. उन्हाळ्यात गेल्या असल्यामुळे आम्हाला थोडं पाण्याचा तहान लागत होती, पण सोबत खडी साखर ठेवा, त्यामुळे हा त्रास होणार नाही. नंतर आम्ही जसजसं वर गेलो तसतसं आम्ही तिथं गुरु शिखर समोर आम्हाला दिसतच होते. आम्ही वर गेल्यानंतर समोरच आम्हाला गुरु शिखर दिसले, त्यामुळे आम्हाला त्या खूप प्रसन्न वाटले. शेवटी आम्ही वर पोहोचलो आणि दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक झालो. तेव्हा डोळ्यात आपोआप पाणी आले. त्या क्षणी जाणवलं हे फक्त दर्शन नाही, हा आत्मिक शांतीचा अनुभव आहे. आम्ही दर्शन घेऊन तसाच परतीच्या प्रवासाला निघालो. अगदी शांतपणे व्यवस्थित जा, घाई गडबड करू नका. आपल्यासोबत आपली फॅमिली असते, काहीच त्रास होत नाही. दत्तप्रभूंचे नाव घेत जा. खाली येताना कमंडलू तीर्थाजवळ भाविकांसाठी प्रसाद असतो, जेवणाचीही सोय असते. शक्य असेल तर तिथं तुम्ही दक्षिणा किंवा तिथं तुम्ही थोडे पैसे दिले तरी पण चालेल, नाही दिले तरी काही हरकत नाही. असंच आरामात हळू रमत गमत निसर्गाचा आनंद घेत प्रभूचं नाव घेत तुम्ही खाली उतरा आणि आपला एक चांगला अनुभव आपल्या सोबत घेऊन जा. ही गिरनार यात्रा म्हणजे संयम, श्रद्धा आणि समाधान यांचं एक दिव्य
दिव्य प्रवास आहे हा. त्यानंतर जेव्हा आपण अंबाजी माता, गोरक्षनाथ आणि यांचे पवित्र स्थळांचे दर्शन घेतो, म्हणजे आपण आत्मिक शांती व आध्यात्मिक उन्नतीचा दिव्य प्रवास आपण करतो. असंच आपण नेहमी आपल्या कार्यामध्ये, आपल्या रोजच्या रुटीन मध्ये थोडासा वेळ काढून दर्शन घ्यायला जायला हवं. आपल्या दत्तांनी तिथं एवढी तपश्चर्या केली आहे, बऱ्याच लोकांना अनुभवही आले आहेत. आपणही अनुभव घ्यायचा. आणि जय गिरनारी. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.